नमस्कार मित्रांनो, मी रोहित दवडे माझ्या गोरागो रोहित यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे. काय मग मंडळी, कशी आहे सर्व? ठीक आहेत ना? मित्रांनो, आज आलो मी डोंगरावरती. आज आपल्याला करायची आहे आपल्या आंब्याच्या बागावरती कीटनाशकची फवारणी. तर ही फवारणी डिसेंबर महिन्यापासून सुरुवात होते. खूप काही कामं असतात. ते आंबे जोपर्यंत आंबे आपले काढत नाही तोपर्यंत आंब्याची बागाची आणि आंब्याच्या झाडांची खूप आपल्याला रखवाली करावी लागते की त्यांना कीटनाशकची फवारणी, की किडे वगैरे पडले नाही पाहिजे, फळमाशी नाही आली पाहिजे, त्यासाठी ही फवारणी केली जाते. तर बघू शकता इथे टाकी आहेत, याच्यामध्ये पाणी भरलं आहे. याच्यामध्ये आता बाबा आणि संजू आणि मामा येणार आहेत. ते नंतर मग बाबा याच्यामध्ये औषध बनवते आणि ते पाईप आणलेत मी. आणि आपल्याला फवारणी जे पहिला जुना मॉडेलवाला पंप होता आपल्याकडे, तो पायाने प्रेस करून फवारणी करायचे. पण आता बाबांनी पंप घेतला आहे, तर त्या पंपने आपल्याला फवारणी करायची आहेत. तर तुम्हाला मी काय फवारणी करत ते तर दाखवणारच आहेत आणि आपल्या आंब्याची बाग पण दाखवणार आहे. इथे आपली डोंगराची टाकी आहे, तर तिथे जाऊया. त्या टाकीमध्ये किती पाणी आहे ते बघूया आपण. तर ही आहे आपली आंब्याची बाग. तर पूर्ण बाग मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि याच्या आधी पण मी व्हिडिओ बनवले आहेत आपल्या आंब्याच्या बागेचे. आणि पावसामध्ये पूर्ण कचरा वाटतो, तर तेव्हा पण इथे रानमाराची औषधनी फवारणी केली जाते. पूर्ण बाग साफ करावं लागते आपल्याला नोव्हेंबर डिसेंबर महिन्याच्या आधी. तर बघू शकता इथे केळीचे झाडं पण आहेत. टाकीमध्ये पाणी किती आहे. कालच एक टँकर पाणी टाकलं आहे आणि टाकी खालून थोडीशी लिकेज आहे. पावसाचं पाणी जमा झालेला तो सर्व निघून गेला, त्यासाठी ही ताडपत्री टाकली आहे. पाणी गेला नाही पाहिजे. आपल्याला फवारणीसाठी केलीची बाग आहे तिकडे, तर त्यासाठी पण आपल्याला पाणी लागणारच आहे. हे पाईप खेचून ठेवलेत. नवीन मशीन आपली आता अनबॉक्स करतात आहे संजू आता. तर बघू शकता आता आपल्याला पायाने पंप मारायची गरज नाही, तर आता या नवीन मशीननेच आपल्याला फवारणी करायची आहे. मशीन बॉक्समधून काढून ठेवली आहे आणि आता सर्व पाईप आणि जे नळ्या आहेत ते जॉईन करायचे आहेत. तर आवाला पाईप आता जॉईन करत आहेत. हा पाईप ड्रममध्ये जाईल, जे औषध बनवलं आहे ना त्या ड्रममध्ये जाईल. आणि दुसरे जे येलो कलरचे पाईप आहेत ते 2 पाईप आहेत, तर 2 नळ्या आहेत, तर हे इथे जॉईन करायचे आहेत. तर बघू शकता मशीनला पाईप वगैरे जॉईन करून झालं आहे आणि पूजा पण केली आहे, नारळ पण फोडले आहेत. आता थोड्या वेळातच आता काम सुरू होईल. तर बघू शकता या 2 ड्रममध्ये औषध बनवलं आहे आणि पूर्ण मिक्स झाला पाहिजे, त्यासाठी काठीने मिक्स करता येते. तर मिक्स झालं की त्यानंतर मग आपली औषध रेडी, नंतर मग फवारणीला सुरुवात होईल. आपली मशीन पण रेडी आहे आणि औषध पण रेडी झालं आहे फवारणीसाठी. तर काम सुरू करण्याआधी सर्वात आधी नाश्ता करणार आहेत. तर मस्त चण्याची भाजी आहे, चपाती आहे आणि पाव पण आहेत. तर या तुम्ही पण नाश्ता करायला. मस्तपैकी चपाती आणि चण्याची भाजी आहे आणि डोंगरावरती झाडाखाली मस्त बसून नाश्ता करायला मस्त वाटतंय. पाया पड आणि मार केक. भरखर दे आंबा फुटून दे लवकरात लवकर फुटू दे आणि लवकर खपू दे ना. लवकर आंबा लागलं पाहिजे. तर बघू शकता तुम्ही आता आपली फवारणीला सुरुवात झाली आहे. तर पूर्ण बागेमध्ये आपल्याला फवारणी करायचं आहे, तर मे बी 2 दिवस तरी जातीलच. तर बघू शकता मशीनला फोर्स बऱ्यापैकी आहे आणि ही छोटी झाडं आहेत ना, म्हणून खालतूनच फवारणी करत आहेत. आणि मोठी झाडं असतील तर मग वरती चढावं लागतो, कारण की वरपर्यंत औषध पोचत नाही ना, त्यासाठी. आणि मशीनने काम फटफट होतं आहे. आणि पहिला आपण ते जुना मॉडेलचा तो
पंप होता जो पायाने प्रेस करायचं त्याच्यानी फवारणी करायचो, पण आता मशीननी फटाफट काम होतं आहे. तर बघू शकता या आंब्याच्या झाडावर मस्तपैकी मोहर आला आहे. तर हेच मोहर आपल्याला जपायचं आहे, त्यासाठी फवारणी करतो आहे. ह्याच्यावरती तुरतुरा वगैरे नाही आला पाहिजे किंवा कोणती फळमाशी वगैरे, त्यासाठी फवारणी करतात आंब्याच्या बागेमध्ये. मित्रांनो, आता ही या साईडची वरच्या साईडची बाजू झाली आहे मारून, एवढे एरिया झाला आहे मारून. आता मधल्या साईडला जे टाकी आहे ना त्या साईडचा एरिया, आता तिकडे आंब्याचे झाडं आपल्याला फवारणी करायची आहे. आणि हे मध्ये लाकडं वगैरे कापण्यासाठी पण कोयता पण ठेवला आहे. तर चला आता तिकडे जाऊया आपण. थोडा टाईम आता रेस्ट करतायत, मशीन पण थोडी गरम झाली होती, आता मशीनला पण थोडा आराम पाहिजे. पेट्रोल पण संपला होता, आता पेट्रोल टाकतील त्यानंतर पुन्हा मग फवारणीला सुरुवात होईल. चला आपण पण जाऊया तिकडे. पपईचे झाडं तिकडे आहेत, पुढे पण आहेत, आणि मध्ये मध्ये चिक्कू पण आहेत लावलेले. बघू शकता हे चिक्कूचे झाडं आहेत. चिक्कू पण लागले असतील तिकडे, भरपूर लागले होते. ते बाबांनी खोडून घेऊन गेले घरी. ही आहे गवती चायपत्ती. ते चहामध्ये टाकल्यानंतर काय स्वाद चहाचा आणखीन मस्त होतं, कोरा चायमध्ये, ब्लॅक टीमध्ये. आणि हे रताळ्याचे झाड आहेत. हे खोदला ना तर त्याचे खालती रताळे लागले असतील, मस्तपैकी भाजून खायला मजा येते. हे कढीपत्ताचं झाड आहे, 2 तिथे. डोंगरावरची केळीची बाग, एक 50-60 केळीची झाडं आहेत. छोटा लवंगीर आहे, कालच बाबांनी पाणी शिपलं आहे. छान आपली केळीची बाग आहे. डोंगरावरती पाण्याचं व्यवस्था नाही ॲक्च्युली. कसं पावसात पाणी खूप सारं भेटतं, पण पावसानंतर मग जी टाकी आहे ना त्या टाकीतलाच पाणी वापरला जातो शिपण्यासाठी. पाणी हा खूप महत्त्वाचा असतो आपल्या जीवनामध्ये. झाडं वगैरे लावली त्यासाठी पण पाणी लागतो, आंब्यांना फवारणी करायची त्यासाठी पण पाणी लागतो, काही काम करायचं असलं तर पाण्याची खूप गरज लागते आपल्याला. तर त्यासाठी पावसाचं पाणी वगैरे असतात ना त्याचा चांगल्यापैकी वापर केला पाहिजे. तर बाबांनी त्यासाठी टाकी बनवली आहे, पण यावर्षी टाकी खालतून जराशी फुटली आहे, तडकली आहे, तर त्यासाठी सर्व पाणी निघून गेला. नाही तर दरवर्षी मग टाकीमध्ये पाणी जमा राहतो, पूर्ण भरलेली असते टाकी पावसाचं पाणी. तर त्याच्यानेच मग आपल्या आंब्याच्या बागाला फवारणी आणि केळीच्या झाडांना पण शिपण्याचा होऊन जातो. यावेळी आता टँकर मागवायला लागेल फवारणी आणि केळीच्या झाडांना पाणी शिपण्यासाठी. चला वरती जाऊया, तिथे फवारणी चालू आहे आपली. संजय दादा फवारणी करतायत. आधी तिकडे वरती आंब्याच्या झाडावर चढले होते, तर आता हे छोटे झाडं आहेत, तर खालतूनच फवारणी होईल. मित्रांनो आता दुपारचे 12:30 वाजले आहेत, तर आता जेवायची वेळ झाली आहे. तर येतानाच अंजलीला बाबांनी सांगितलं होतं काय दुपारी 4-5 जणांसाठी जेवण बनवून रेडी ठेव. तर अंजलीने डाळ भात आणि भाजी बनवून ठेवली होती, तर तेच मी आता घेऊन आलो आहे. तर भाताचा टोप ठेवला आहे आणि डाळ आणि भाजी ते आता आणखीन डिक्कीमध्ये ठेवलं आहे, ते घेऊन येतो. आणि पत्रावल्या पण घेऊन आलो आहे डिश, तर त्याच्यामध्ये आज जेवायचं आपल्याला. आणि आणखीन आता ते फवारणी करतायत, तर आता थोड्या वेळातच येतील, तोपर्यंत मी सर्व रेडी करून ठेवतो. मग आले की नंतर मग सर्व मिळून जेवणार.
संजू आता जेवण वाढतायत मस्त नारळीच्या झाडाखालीच आणि आंब्याचं झाड आहेत तिथेच बसून ना मस्तपैकी आज बाहेरच जेवायचं आहे. आणि डाळ भात भाजी आणि चिरलेला कांदा पण आहे. तर मस्तपैकी आज आपण जेवूया डोंगरावरती. तुम्ही पण या जेवायला. तर बघू शकता भाजी आहे, कांदा आहे आणि डाळ भात आहे. आता येऊन झाला, आता परत कामाला लागायचं आहे. का मामा आपला काम काय? पाणी व्हायचं आहे ना. या इथे पाणी त्या ड्रममध्ये दवा बनवला आहे. इथून ड्रममध्ये कॅननी पाणी वरती नेऊन टाकायचं आहे. काय ते लालवाली बाटली चांगली आहे. चला पुढे तिथे आता ड्रम आहे, तिथून कॅननी पाणी वरच्या ड्रममध्ये टाकायचं आहे. हा काय मस्त वारा सुटलाय. संजू दादा इथे भरला ड्रम. तो ड्रम भरला. ताडी बनवले, ताडी प्युअर ताडी. चला कॅन घेऊन जाऊया आम्ही. कुठे नाही तर या ड्रमातून पुढे वरती ड्रम आहे त्याच्यात पाणी टाकायचं आहे. तर मी आणि मामाचं काम आहे. संजू दादा आणि ते काका आहेत त्यांचं काम आहे ते फवारणी करतील. मग मामा घेत आहे. संजू दादा एक कॅन घेऊन चालले. चल भरून दे, मी घेऊन चालला. कॅन भरलाय, आता पण घेऊन चाललोय. मशीन पण आपली इथेच आहे. तर मित्रांनो आता आपण फवारणी करत खालच्या साईडला आलो आहे. तर आता एवढेपर्यंत खालती गेलं आहे की मग आपलंही फवारणीचं काम संपेल. आणखीन एवढी तरी झाडं बाकीच आहेत, आणखीन खालती पण आहेत झाडं. तर ही लाईन इथून तर ही लाईन पूर्ण तिथपर्यंत आपल्या घरापर्यंत बाकी आहे. तर आता फवारणी इथे वरच्या साईडला चालू आहे. तर बघू आजच करतायत की मग उद्या संडे आहे तर उद्या येतील करायला. ते डिपेंड आहे बापावरती, बाबा काय बोलत आहेत. आजच केलं तर चांगलं आहे, म्हणजे पूर्ण होऊन जाईल. इथे पाणी चालू केलं आहे. तर बघू आता खालची वर लाईन राहिली आहे आणि खालचा बाग आहे छोटासा तेवढा राहिला आहे. चला आता पॅकअप करायचा टाईम झाला आहे. सर्व पाईप वगैरे गोल करून ठेवायचे आहेत. तर मित्रांनो आजचा दिवस झाला आहे आपला फवारणी करून. तर थोडासा राहिला आहे, खालच्या बाजूचे झाडं राहिले आहेत आणि छोटी ती आपली बाग आहे ती राहिली आहे. तर ते संजू दादा बाबा आणि मामा येतील सोमवारी करतील. तर पाणी वगैरे भरून ठेवलं आहे, फक्त कीटनाशकची औषध बनवायचं आहे आणि फवारणी करायची आहे. आणि आता काय पंप वगैरे मारायची गरज नाही पायाने. तर आता डायरेक्ट मशीन लावली काय संजू दादा झाडावर वगैरे चढून हे करतील. ते बाबांना फक्त पाईप वगैरे पकडायला कुठे अडकला वगैरे तेवढाच बघायचं आहे, तर ते होऊन जाईल. तर हे आपली आंब्याची बाग आहे. आणि हां एक खांद्यावरती मी काठी घेतलं आहे, पुढे कोयता बांधला आहे. तर डोंगरावरती आलो तर नारळ पाणी तर पिणारच ना, बांबूलाच कोयता बांधला आहे वरतून मग पाडायचं. ते नारळ पाणी पण पिणार आहेत.
आता कशी वाटली तुम्हाला आंब्याची आमची बाग, तर नंतर तो व्हिडिओ करणारच आहेत आंबे जेव्हा होतील तेव्हा. तर आज फक्त फवारणीचा हा व्हिडिओ होता. फवारणी केलं आहे तर एक 15 दिवसांनी परत पुन्हा एकदा फवारणी करायला लागेल. तर कशी वाटली तुम्हाला ही आमची आंब्याची बाग, तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि गोराईकरोई चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.